So hello dear students, in this video we are going to discuss a very important theory regarding the board exam as well as regarding the competitive exam like CET, JEE, NEET, Advanced, Main, JEE मध्ये दोन्हीही या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची theory because in the competitive exam most of the applicative questions are asked on this Werner's theory depending upon the colligative properties or depending upon the electrical conductance. Such questions are asked on the Werner's theory. So just to understand the idea or postulates of the Werner's theory. Remember guys, in the previous video we have seen the nature of coordination compound. Generally coordination compound, if we take one example, suppose this is the example CO NH3 taken for 6 times Cl3. This is the coordination compound, and coordination compound, when it is mixed into the aqueous solution, it breaks into two ions. One is complex ion and another one is counter ion. So this is the ideal compound. This is the coordination compound. Everything is included in this example. In example मध्ये coordination compound सगळंच included. But this Werner's theory of coordination compound explain the detailed idea of the coordination compound. That Swiss chemist Alfred Werner studied most of the coordination compound at that time in 1898. 1898 मध्ये वर्नरनं काही कंपाऊंडची स्टडी केली, कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टडी केली, अँड आफ्टर स्टडिंग द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड ही डिराइव्ड सम पॉस्ट्युलेट. त्यांनी त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा अभ्यास करून काही सॅलेंट फीचर्स काढले, काही पॉस्ट्युलेट काढले, आणि ते पॉस्ट्युलेट those postulates are included in his theory. That theory is called Werner's theory of coordination compound. Now what is that theory, Werner's theory of coordination compound? So remember guys, every every metallic element has two types of valency. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण व्हॅलन्सी शब्द ऐकला. व्हॅलन्सी इज नथिंग बट इट इज द कॅपॅसिटी टू फॉर्म बॉन्ड. एखाद्या बरोबर बॉन्ड फॉर्म करण्याची क्षमता, त्याला आपण व्हॅलन्सी म्हणलेले. द चार्ज ऑन द एनी एलिमेंट ऑर ॲटम that we call generally valency. Binding capacity, bond formation capacity, that is called valency. आता आपण नुसतं आपण व्हॅलन्सी ऐकलो. व्हॅलन्सी म्हणले की बॉन्ड, याला एवढे कार्बनला 4 व्हॅलन्सी आहेत म्हणजे कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. पण इथं थोडंसं व्हॅलन्सीला आपल्याला आता जरा डीप मध्ये जायचंय, आणि हे व्हॅलन्सीचा डिटेल कन्सेप्ट, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधल्या व्हॅलन्सीचा कन्सेप्ट मांडण्याचं काम कोण केलेलं आहे? अल्फ्रेड वर्नरनं केलेलं आहे, आणि त्याने काही पॉस्ट्युलेट्स दिलेले आहेत त्याच्या थिअरीमध्ये. वी शॅल सी वन बाय वन. तर लक्षात घ्या, वर्नर काय म्हणते? एव्हरी मेटॅलिक एलिमेंट हॅज टू टाइप्स ऑफ व्हॅलन्सीज. फर्स्ट पॉस्ट्युलेट काय म्हणतो तो? एव्हरी मेटॅलिक एलिमेंट हॅज टू टाइप्स ऑफ व्हॅलन्स. किती टाइपच्या व्हॅलन्स असतात? टू टाइप्स ऑफ व्हॅलन्स म्हणा किंवा व्हॅलन्सी म्हणा, अलग लक्षात. व्हॅलन्स कोणत्या आहेत त्या दोन? द फर्स्ट वन इज प्रायमरी व्हॅलन्स अँड सेकंडरी व्हॅलन्स. विच आर दोज व्हॅलन्स? प्रायमरी व्हॅलन्स अँड द सेकंड वन इज सेकंडरी व्हॅलन्स. कुठल्याही मेटॅलिक एलिमेंटला किती टाइपच्या व्हॅलन्सी असतात? 2 टाइपच्या व्हॅलन्सी असतात. द फर्स्ट वन इज प्रायमरी व्हॅलन्स अँड सेकंड वन इज सेकंडरी व्हॅलन्स. मीन्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आपल्याला इथं 2 व्हॅलन्स बघायला मिळणार आहेत. प्रायमरी व्हॅलन्स पण आहे याच्यामध्ये आणि सेकंडरी व्हॅलन्स पण आहे. आता नेमकं पुढं काय म्हणतोय तो बघा. द प्रायमरी व्हॅलन्स इज डिनोटेड बाय जनरली सॉलिड लाईन. प्रायमरी व्हॅलन्स कशाने दाखवली जाते? जनरली सॉलिड लाईन. हे बघा, कसल्या लाईननं दाखवली जाते? सॉलिड लाईननं दाखवली जाते. व्हाईल वी आर रिप्रेझेंटिंग कोऑर्डिनेशन कंपाऊंड, ज्या वेळेस आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं स्ट्रक्चर डिपिक्ट करणार आहेत त्यावेळेस प्रायमरी व्हॅलन्सी त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधली कशानं दाखवायची? अशा सॉलिड लाईननं दाखवायची. अँड सेकंडरी व्हॅलन्स इज डिनोटेड बाय डॉटेड लाईन.
सेकंडरी व्हॅलन्स कशानं दाखवायचे लेकरांनो? इट इज डिनोटेड बाय डॉटेड लाईन. आता नेक्स्ट, the primary valence of the coordination compound generally corresponds to oxidation state of the central metal. प्रायमरी व्हॅलन्स कशाबद्दल माहिती देते? तुमच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये असलेल्या सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे याच्याबद्दलची माहिती कोण देत असते लेकरांनो? प्रायमरी व्हॅलन्स. हे सगळे फाइंडिंग्स वर्नरला ते कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टडी करत असताना दिसून आले आणि म्हणून वर्नरनं त्यांनी त्या पॉस्ट्युलेटमध्ये मांडले. तर काय म्हणते नेक्स्ट पॉस्ट्युलेट? द प्रायमरी व्हॅलन्स काय दाखवते? इट करस्पॉन्ड्स, इट शोज ऑक्सिडेशन स्टेट. ती कशाबद्दल माहिती देते? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल. तुम्हाला माहिती आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काय असतो? हा दिस इज द सेंट्रल मेटल आणि हा सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे हे सांगण्याचं काम कोण करते? प्रायमरी व्हॅलन्स करते. अँड रिमेंबर गाईज, सेकंडरी व्हॅलन्स गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट द coordination number of the complex compound or coordination compound. आणि सेकंडरी व्हॅलन्स कशाबद्दल माहिती देते? तुमच्या कोऑर्डिनेशन नंबर बद्दल. सेंट्रल मेटलचा असेल किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे याच्याबद्दलची माहिती कोण देतं? सेकंडरी व्हॅलन्स देतं. आपल्याला हे बघायचं नेमकं काय काय आहे. फक्त लक्षात घ्या, प्रायमरी व्हॅलन्स कशाबद्दल माहिती द्यायली? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल. सेकंडरी व्हॅलन्स कशाबद्दल माहिती द्यायली? कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड और कोऑर्डिनेशन कंपाऊंड और सेंट्रल मेटल. आता आपण बघूया, मेटॅलिक एलिमेंटला दोन व्हॅलन्सी आहेत, प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी सॉलिड लाईननं, सेकंडरी व्हॅलन्सी डॉटेड लाईननं. नाव आय एम टेकिंग हिअर दिस एक्झाम्पल. याच्यामध्ये सेंट्रलला मेटल आहे. तो म्हणायला प्रायमरी व्हॅलन्सी कशाबद्दल माहिती द्यायली? ऑक्सिडेशन स्टेट बद्दल माहिती द्यायली. सेकंडरी व्हॅलन्सी कशाबद्दल माहिती द्यायली? कोऑर्डिनेशन नंबर बद्दल माहिती द्यायली. Next, the primary valencies are also called ionizable valency. बघा अगोदर पॉस्ट्युलेट समजून घ्या. प्रायमरी व्हॅलन्सीज आर ऑल्सो कॉल्ड ionizable valency or these are also called principal valency. These are also called principal valency. And secondary valency is called non-ionizable valency. Secondary valency is called non-ionizable valency or auxiliary valency or subsidiary valency. वेगवेगळे नाव आहे. तर प्रायमरी व्हॅलन्सीला दुसरं नाव काय आहे? इट इज ऑल्सो कॉल्ड आयोनायझेबल. फार दडलं या शब्दामध्ये, आयोनायझेबल व्हॅलन्सी. असं का म्हटलंय तर ते पण आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. तर बघा, प्रायमरी व्हॅलन्सी इज ऑल्सो कॉल्ड आयोनायझेबल व्हॅलन्सी. सेकंडरी व्हॅलन्सी इज कॉल्ड नॉन आयोनायझेबल व्हॅलन्सी. नेक्स्ट पॉस्ट्युलेट मध्ये काय सांगते त्यानं? प्रायमरी व्हॅलन्सी इज जनरली लूजली अटॅच्ड टू सेंट्रल मेटल ॲटम. प्रायमरी व्हॅलन्सीने जे ॲटम त्या सेंट्रल मेटलला जोडलेले आहेत ते जनरली त्या सेंट्रल मेटलला कसे बाउंड झालेले असतात? दे आर लूजली बाउंड, लूजली अटॅच्ड. प्रायमरी व्हॅलन्सीनं अटॅच असलेले ॲटम तुमच्या सेंट्रल मेटलला कसे अटॅच झालेले असतात? लूजली अटॅच झालेले असतात. अँड दोज ॲटम्स विच आर बाउंडेड टू सेंट्रल मेटल ॲटम बाय सेकंडरी व्हॅलन्सी, जे जे ॲटम तुमच्या सेंटरच्या मेटलला सेकंडरी व्हॅलन्सीनं जोडलेले आहेत, दे आर फर्मली अटॅच्ड. दे आर फर्मली अटॅच और फर्मली बाउंड. फर्मली मीन्स टाइटली. तर सेकंडरी व्हॅलन्सीने जे जे ॲटम अटॅच झालेले असतात सेंट्रल मेटलला ते कसे अटॅच झालेले आहेत? दे आर फर्मली अटॅच, दे आर टाइटली अटॅच. वी कांट ब्रेक द बॉन्ड बिटवीन सेंट्रल मेटल ॲटम अँड द ॲटम विच इज अटॅच्ड बाय सेकंडरी व्हॅलन्सी. सेकंडरी व्हॅलन्सीनं सेंट्रल मेटलला जर जोडलेला असेल तर तो बॉन्ड आपण तोडू शकत नाही. तर हे जनरली फक्त प्रायमरी सेकंडरी बद्दलचे काही फाइंडिंग्स आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थित मोकळं करून इथं सांगितलेलं आहे. आता त्याला थोडंसं अगोदर इकडे जाऊया, तर नंतर बाकीचे पॉस्ट्युलेट पाहूया. आता बघा, दिस इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. दिस कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅज टू पार्ट्स, कॉम्प्लेक्स आयॉन अँड काउंटर आयॉन. तर जनरली लेकरांनो लक्षात घ्या, द पार्ट विच इज इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट, जो पार्ट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आहे दिसायला हा कोण आहे? कोबाल्ट अटॅच्ड टू
6 अमोनिया. कशाला जोडलाय हा? 6 अमोनिया. दिस पार्ट इज कॉल्ड इन्नर स्पियर. याला कोणता पार्ट म्हणायचं? इन्नर स्पियर. और इट इज ऑल्सो कॉल्ड कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर. कसलं स्पियर म्हणायचं? कोऑर्डिनेशन स्पियर और कोऑर्डिनेट स्पियर, इन्नर स्पियर. दिस इज ऑल्सो कॉल्ड नॉन आयोनायझेबल झोन. कसला म्हणायचं याला? नॉन आयोनायझेबल झोन. बघा, तिन्ही नावाने ह्याला आपल्याला ओळखतोय. इन्नर स्पियर, कोऑर्डिनेशन स्पियर और नॉन आयोनायझेबल झोन. आणि जो ब्रॅकेटच्या बाहेरचा आहे, दिस इज Cl3. This part is called outer sphere. This is called outer sphere, or it is also called the ionizable zone. This is called ionizable zone or ionizable sphere. ह्याला कसला स्पियर म्हणायचं? आयोनायझेबल झोन और आउटर स्पियर. याचा अर्थ तुमच्या सेंट्रल मेटलला अटॅच असलेले दोन प्रकारचे ऍटम और ग्रुप आहेत. एक आहे हा अमोनिया. 6 अमोनिया सुद्धा तुमच्या कोबाल्टला अटॅच आहेत, पण ते तुमच्या कुठल्या भागात आहेत? इन्नर स्पियर मध्ये आहेत. अँड 3 क्लोरीन ॲटम्स आर ऑल्सो अटॅच्ड टू कोबाल्ट, बट दे आर इन द आउटर स्पियर. ते कुठल्या स्पियर मध्ये आहेत? आउटर स्पियर मध्ये. म्हणजे मी जर आता ह्याच कोऑर्डिनेशन कंपाऊंडला मी डिपिक्ट केलं, दिस इज CO. दिस CO इज अटॅच्ड टू CO. This is cobalt. This cobalt is attached to 6 ammonia ligand. How many ammonia ligand? 6 ammonia ligand. Like this, like this, like this, and like this. How many ammonia ligand? 6 ammonia ligand. CO, NH3, 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 and this is NH3. Okay, these are the 6 ammonia. हे कुठे आहेत? ऑलवेज कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर हा नेहमी कशाच्या रूपात लिहिलेला जातो? इट इज ऑलवेज रिटन अंडर स्क्वेअर ब्रॅकेट, इन बिटवीन स्क्वेअर ब्रॅकेट. तो कशाच्या मध्ये लिहिला जातो? स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत लिहिला जातो. तर स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिलेले कोण आहे? कोऑर्डिनेशन स्पियर. तो कोणता स्पियर आहे? इन्नर स्पियर. आता ह्या इन्नर स्पियर मध्ये किती लिगँड्स अटॅच आहेत? याला आपण काल नाव दिलेले दीज 6 आर लिगँड्स. याला आपण काय नाव दिले काल? ligands. These are ligand. This is central metal. हा कोण आहे? सेंट्रल मेटल. अँड दिस इज द काउंटर आयॉन. हा कोण आहे? काउंटर आयॉन आहे. तर मी काय म्हणतोय, तुमचे जे लिगँड्स आहेत, किती? 6 लिगँड्स आर अटॅच्ड टू मेटल. तर 6 लिगँड जे मेटलला अटॅच आहेत, जे आपण कशाच्या रूपात दाखवायलो? वी आर रायटिंग इन द स्क्वेअर ब्रॅकेट. ते कशाच्या मध्ये लिहायलो? स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये लिहायलो. त्याला आपण कसला भाग म्हणायलो? इन्नर स्पियर किंवा कोऑर्डिनेशन स्पियर किंवा नॉन आयोनायझेबल झोन. याचा अर्थ हे 6 लिगँड तुमच्या मेटलला जे अटॅच झालेले आहेत, दीज आर अटॅच्ड बाय सेकंडरी व्हॅलन्सी. हे सगळे कशाला अटॅच झालेले आहेत लेकरांनो? सेकंडरी व्हॅलन्सी. आणि तुम्हाला दिसत असेल सेकंडरी व्हॅलन्सी हे कशाने दाखवल्या जातात? डॉटेड लाईनने दाखवल्या जातात. कशाने दाखवल्या जातात? डॉटेड लाईन. आता दुसरे जे आहेत, these chlorine. These 3 chlorine also attached to cobalt. हे 3 सुद्धा क्लोरीन कोबाल्टलाच अटॅच आहेत, पण ते कुठल्या व्हॅलन्सीना अटॅच आहेत? म्हणून बघा, आउटर स्पियर मधले, म्हणजेच हे बघा हे 3 क्लोरीन आउटर स्पियर मधले, म्हणजेच ह्याला कुठलं? आयोनायझेबल झोन. आयोनायझेबल झोन म्हणजेच हा कोणता झोन आहे? प्रायमरी व्हॅलन्सीना अटॅच आहे. आणि हे किती आहेत? 3 क्लोरीन. बघ, जे मी रेड कलरनं दाखवायलोय 3 क्लोरीन ॲटम, हे तुमच्या सेंट्रल मेटललाच अटॅच आहेत, पण दे आर अटॅच्ड टू द सेंट्रल मेटल ॲटम बाय विच व्हॅलन्सी? प्रायमरी व्हॅलन्सी. अँड 6 अमोनिया लिगँड्स आर अटॅच्ड टू द सेंट्रल मेटल बाय सेकंडरी व्हॅलन्सी. जे डॉटेड न दाखवल्यात
त्या सेकंडरी व्हॅलन्सीने किती अटॅच आहेत? 6 अमोनिया लिगँड्स. प्रायमरी व्हॅलन्सीने किती अटॅच आहेत? 3 क्लोरीन लिगँड्स, 3 क्लोरीन ऍटम्स. आणि 3 क्लोरीन ऍटम्स जे अटॅच आहेत ते कशाने दाखवलेत मी? सॉलिड लाईन. अमोनिया लिगँड्स कशाने दाखवलेले आहेत? डॉटेड लाईन. अमोनिया लिगँड 6 कुठल्या स्पियर मध्ये आहेत? इनर स्पियर मध्ये. ऑर कोऑर्डिनेशन स्पियर ऑर नॉन आयोनायझेबल. का नॉन आयोनायझेबल? ह्याचं कधीच आयोनायझेशन होत नाही. हा बॉन्ड आपण CO आणि NH3 मधला बॉन्ड कधीच तोडू शकत नाही. देर इज नो आयोनायझेशन. त्याला जर मी पाण्यात टाकलं तर हे आयॉन्स, हा अमोनिया या कोबाल्ट पासून वेगळा होत नाही. पण याच कंपाऊंडला मी जर पाण्यात टाकलं 3 क्लोरीन मात्र काय होतात? वेगळे होतात. याचा अर्थ म्हणून मी एका पॉस्ट्युलेट मध्ये सांगितले, प्रायमरी व्हॅलन्सी ह्या कशा बाउंड झालेल्या असतात? हे 3 क्लोरीन ऍटम कशाने जोडलेले आहेत? दीज आर जॉईन्ड बाय प्रायमरी व्हॅलन्सी. हे कशाने जोडलेले आहेत? प्रायमरी. आणि प्रायमरी व्हॅलन्सीज आर अटॅच्ड टू सेंट्रल मेटल बाय लूज बॉन्ड. कसे असतात ते? लूजली बाउंड झालेले असतात आणि म्हणून हे पटकन निघून जाऊ शकतात. हे काय होऊ शकतात? निघून जाऊ शकतात. म्हणून बघा, प्रायमरी व्हॅलन्सीज आर लूजली बाउंड अँड सेकंडरी व्हॅलन्सीज आर फर्मली टाईटली बाउंड. आणि जे फर्मली बाउंड आहेत ते सहसा कुठं असतात? इन्नर स्पियर मध्ये असतात. कुठल्या स्पियर मध्ये असतात? इन्नर स्पियर मध्ये. आणि जे लूजली बाउंड आहेत ते कुठल्या स्पियर मध्ये असतात? आउटर स्पियर. म्हणजे हे 3 क्लोरीन, ह्या 3 क्लोरीन वरचा चार्ज काय झाला रे? 3 मायनस झाला. एका क्लोरीनवर 1 मायनस, 3 क्लोरीनवर 3 मायनस. तर त्याच्या अपोजिट कोबाल्ट वरचा चार्ज काय झाला? 3 प्लस. बघा, प्रायमरी व्हॅलन्सी 3 मायनस होती म्हणून कोबाल्ट वरचा चार्ज काय आहे? 3 प्लस आहे. हे आपण इथं सांगू शकतो कारण अमोनिया न्यूट्रल लिगँड आहे. तर न्यूट्रल लिगँड असलेला अमोनिया म्हणून डायरेक्ट 3 Cl मायनस आहेत. मग ह्या 3 Cl मायनसला सॅटिस्फाय करण्यासाठी 3 प्लस, आणि हा 3 प्लस म्हणजे कुणाचा चार्ज असतो? कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट. म्हणून मी काय म्हटलं? द प्रायमरी व्हॅलन्सी जनरली कशाबद्दल माहिती देते? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयॉन. सेंट्रल मेटल आयॉनची ऑक्सिडेशन स्टेट किती असावी हे ठरवण्याचं काम कोण करायले? प्रायमरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी नेहमी कुठे लिहिली जाते? ब्रॅकेटच्या बाहेर. ब्रॅकेटच्या कुठे लिहिली जाते? बाहेर. तर आणखीन पुढचं पॉस्ट्युलेट कडे आता चाललोय मी. द प्रायमरी व्हॅलन्सी इज जनरली सॅटिस्फाईड बाय निगेटिव्ह आयॉन्स. लक्षात घ्या, प्रायमरी व्हॅलन्सी ही जनरली कुठल्या आयॉन्सने सॅटिस्फाय होते? इट इज जनरली सॅटिस्फाईड बाय निगेटिव्ह आयॉन्स. म्हणून बघा, इथं प्रायमरी व्हॅलन्सी 3 आहे. तिथं 3 क्लोरीन ऍटम तुमच्या कोबाल्टला जोडलेले आहेत, सॉलिड लाईननं दाखवलेले आहेत. आणि ह्या 3 क्लोरीननं स्वतःचा एक नवीन स्पियर तयार केलाय. हे बघा, हा नवीन स्पियर. ह्याच्यात किती क्लोरीन आहेत? 3 क्लोरीन. हे 3 क्लोरीननं हा जो नवीन स्पियर तयार केला, हा कोणता स्पियर आहे? आउटर स्पियर. आणि 6 अमोनियानं कोणता स्पियर तयार केलाय? इनर स्पियर. तर नेहमी कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये किती स्पियर असतात? वन इज इनर स्पियर अँड आउटर स्पियर. इनर स्पियर इज सॅटिस्फाईंग द लिगँड्स. इनर स्पियरला सॅटिस्फाय कोण करायले? लिगँड साठी. आउटर स्पियर इज सॅटिस्फाईड बाय प्रायमरी व्हॅलन्स. प्रायमरी व्हॅलन्स कुणाला सॅटिस्फाय करायला? आउटर स्पियरला. आउटर स्पियरचे जे ऍटम असतात ते कसे जॉईन झालेले आहेत? दे आर लूजली बाउंड. सेकंडरी व्हॅलन्सीनं म्हणजेच इनर स्पियरनं बाउंड झालेले कसे आहेत? फर्मली बाउंड आहेत. ते आपण कशानं दाखवतो? सेकंडरी व्हॅलन्सी डॉटेड लाईननं. प्रायमरी व्हॅलन्सीनं अटॅच असलेले ऍटम आपण कशानं दाखवतो? सॉलिड लाईननं. दुसरं म्हणून मी काय म्हणलं? प्रायमरी व्हॅलन्सी इज जनरली सॅटिस्फाईड कशानं दाखवली जाते? प्रायमरी व्हॅलन्सीने जे ऍटम अटॅच असतात हे सहसा कसे असतात? द ऍटम्स विच आर बाउंड टू द सेंट्रल मेटल ऍटम बाय प्रायमरी व्हॅलन्स आर जनरली निगेटिव्ह. म्हणून बघा, क्लोरीन आपला निगेटिव्ह आहे. प्रायमरी व्हॅलन्सीनं अटॅच असलेले ऍटम सहसा कसे असतात? निगेटिव्ह. का निगेटिव्हच असतात? पॉझिटिव्ह का नसतात? न्यूट्रल का नसतात? कारण लक्षात घ्या लेकरांनो, मेटल
मेटलवर चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह. द मेटल हॅज पॉझिटिव्ह चार्ज. मेटल्स आर इलेक्ट्रॉन डोनर्स. मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग मेटल जर पॉझिटिव्ह असतील तर त्याला सॅटिस्फाय करण्यासाठी, त्या पॉझिटिव्ह चार्जला सॅटिस्फाय करण्यासाठी प्रायमरी व्हॅलन्सीनं काही ॲटम जोडावे लागतात ब्रॅकेटच्या बाहेर. मग ते कसे असले पाहिजेत? पॉझिटिव्हला सॅटिस्फाय करण्यासाठी ते कसे असले पाहिजेत? दे शुड बी निगेटिव्ह. ते काय असले पाहिजेत? निगेटिव्ह. आणि म्हणून प्रायमरी व्हॅलन्सीनं जोडलेले ॲटम सहसा काय असतात? निगेटिव्ह असतात. आणि सेकंडरी व्हॅलन्सीनं जोडलेले ॲटम, मग आता सेकंडरी व्हॅलन्सीनं जोडलेले ॲटम, तर बघा प्रायमरी व्हॅलन्सीनं जोडलेले ॲटम सहसा काय असतात? निगेटिव्ह असतात. तर सेकंडरी व्हॅलन्सीनं जोडलेले ॲटम लक्षात घ्या, दे मे बी पॉझिटिव्ह, दे मे बी निगेटिव्ह, और दे मे बी न्यूट्रल. लक्षात घ्या, प्रायमरी व्हॅलन्सीनं जोडलेले ॲटम कसे आहेत? निगेटिव्ह आहेत. पण सेकंडरी व्हॅलन्सीनं म्हणजेच कोण असतं? लिगँड्स. सेकंडरी व्हॅलन्सीज आर नथिंग बट लिगँड्स. सेकंडरी व्हॅलन्सीज आर नथिंग बट लिगँड्सची संख्या. मग इथं सेकंडरी व्हॅलन्सी किती आहेत? ह्या कोबाल्टच्या 6 आहेत. सेकंडरी व्हॅलन्सी 6 आहेत, याचा अर्थ लिगँड्स किती आहेत? 6 आहेत. मग जेवढी सेकंडरी व्हॅलन्सी, मी आणखीन एक सांगितले, जेवढी सेकंडरी व्हॅलन्सी तेवढा त्याचा काय असतो? कोऑर्डिनेशन नंबर. मग सांगा इथं आता ह्या कॉम्प्लेक्समध्ये सेकंडरी व्हॅलन्सी किती आहेत? 1 2 3 4 5 6. मग जेवढी सेकंडरी व्हॅलन्सी तेवढा त्याचा काय आहे? कोऑर्डिनेशन नंबर आहे. तेवढा त्याचा काय आहे? म्हणजे ह्या कॉम्प्लेक्सचा तुम्हाला जर कोणी कोऑर्डिनेशन नंबर विचारला तर तो तुम्ही किती म्हणून सांगाल? 6. तुम्हाला जर या कॉम्प्लेक्सची प्रायमरी व्हॅलन्सी विचारली तर प्रायमरी व्हॅलन्सी या कॉम्प्लेक्सची किती आहे? +3. कशी +3? जेवढी ऑक्सिडेशन स्टेट तेवढी प्रायमरी व्हॅलन्सी असते म्हटलं. प्रायमरी व्हॅलन्सी इज नथिंग बट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल. मग सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट किती आली इथं? +3. कारण बाहेरचे आयॉन काय होते? -3. -3 याचा अर्थ अपोजिट किती येईल मेटलवर? +3. मग कारण हे तर न्यूट्रल आहे, ह्याच्यावर कुठलाच चार्ज नाही, ह्याच्यावर 0 चार्ज आहे. मग हा -3 आहे तर इथं कोण आला? +3. हा +3 डायरेक्ट कुणाचा झाला? मेटलचा झाला. मग सांगा, जेवढी ऑक्सिडेशन स्टेट मेटलची तेवढी त्याची प्रायमरी व्हॅलन्सी, आणि जेवढे लिगँड्स तुमच्या सेंट्रल मेटलला सेकंडरी व्हॅलन्सीनं जोडलेले, नेहमी ब्रॅकेटच्या मधले कशानं जोडलेले असतात? दे आर अटॅच्ड टू द सेंट्रल मेटल ॲटम बाय सेकंडरी व्हॅलन्सी. अँड सेकंडरी व्हॅलन्सी इज नथिंग बट कोऑर्डिनेशन नंबर. मग सेकंडरी व्हॅलन्सी 6 आहे, याचा अर्थ कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6 आहे. सेकंडरी व्हॅलन्सी जनरली कशाबद्दल माहिती देते? कोऑर्डिनेशन नंबर बद्दल. आता कधी कधी लिगँडची संख्या जास्त असते व त्याचा कोऑर्डिनेशन नंबर कमी असतो. कधी कधी कोऑर्डिनेशन नंबर जास्त असतो, लिगँडची संख्या कमी असते. ते आपण नंतर बघूयात. पण आतापुरतं लक्षात ठेवा, सेकंडरी व्हॅलन्सी कशाबद्दल माहिती देते? कोऑर्डिनेशन नंबर बद्दल. प्रायमरी व्हॅलन्सी कशाबद्दल माहिती देते? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल बद्दल. एवढं लक्षात घ्या. आता मी काय म्हटलं? प्रायमरी व्हॅलन्सी जनरली कशानं सॅटिस्फाय केल्या जातात? निगेटिव्ह आयॉननं सॅटिस्फाय केल्या जातात. सेकंडरी व्हॅलन्सी जनरली कशानं सॅटिस्फाय केल्या जातात? सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे हे मधले लिगँड्स. आता इथं जरी बघा 6 अमोनिया आहेत, हे 6ला 6 अमोनिया कसे आहेत? हे न्यूट्रल आहेत. म्हणून सेकंडरी व्हॅलन्स कधी न्यूट्रल असते बघा, कधी निगेटिव्ह असते, कधी पॉझिटिव्ह असते. म्हणजे तुमचे लिगँड कधी न्यूट्रल असतील. आता इथं 6ला 6 अमोनिया न्यूट्रल आहेत, इथं एकही निगेटिव्ह नाही, एकही पॉझिटिव्ह नाही. कधी कधी तुमचे लिगँड्स निगेटिव्ह असतील. आता निगेटिव्ह लिगँड्स मध्ये कोण घेता येईल बघा? Cl- पण निगेटिव्ह लिगँड होऊ शकतो, तुमचा Br- होऊ शकतो, OH- होऊ शकतो, Cl- होऊ शकतो. खूप लिगँड आहेत आपल्याला देता येतील जे काय आहेत? निगेटिव्ह आहेत. म्हणजे कधी कधी हे मधली सेकंडरी व्हॅलन्सी निगेटिव्ह पण असू शकते, कधी कधी ती न्यूट्रल तर आता इथे लिहिलेलीच आहे. वॉटर, कोण आहेत न्यूट्रलमध्ये? काही महत्वाचे एक्झाम्पल, अमोनिया आहे, वॉटर आहे. हे कसे लिगँड्स आहेत? न्यूट्रल लिगँड्स आहेत. आणि कधी कधी सेकंडरी व्हॅलन्सी जी ब्रॅकेटच्या मध्ये असते, नेहमी सेकंडरी व्हॅलन्सीना अटॅच असलेले ॲटम कुठे आहेत? दे आर इन द इनसाइड द ब्रॅकेट. ते कुठं असतात? जनरली ब्रॅकेटच्या मध्ये असतात. आणि मग ते किती टाईपचे असतात? कधी कधी ते पॉझिटिव्ह असतील, कधी निगेटिव्ह असतील, कधी न्यूट्रल. आता पॉझिटिव्ह कोण आहेत? पॉझिटिव्ह मध्ये जर आपल्याला बघायचं झालं, हे बघा, हा आहे नायट्रोसोनियम आयॉन, NO+. कधी कधी हा पण असू शकतो NO2+, नायट्रोनियम आयॉन, नायट्रोसोनियम आयॉन और नायट्रोसिलियम आयॉन, नायट्रोनियम आयॉन, नायट्रोनियम,
नाइट्रोसोनियम और N2H5 प्लस हायड्रोझिनियम. N2H5 प्लस, दिस इज कॉल्ड हायड्रोझिनियम. आता बघा हे सगळे जे आहेत हे पॉझिटिव्ह लिगँड. मग कधी कधी हे लिगँड्स न्यूट्रल पण असतात, कधी कधी पॉझिटिव्ह पण असतात, कधी कधी निगेटिव्ह. जनरली मोस्ट ऑफ द केसेस कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधला सेंट्रल मेटल हा जनरली कुणाला अटॅच असतो? सहसा कोणत्या टाईपचे लिगँड जास्त असतात? निगेटिव्ह आणि न्यूट्रल. पॉझिटिव्ह केव्हा? हे बघा हेच एवढे पॉझिटिव्ह आहेत. का हेच पॉझिटिव्ह आहेत? बाकीच्यात सहसा हे पॉझिटिव्ह कमी का आहेत? कारण पॉझिटिव्ह सहसा इलेक्ट्रॉन देत नाहीत. कारण लिगँड इथं कोण द्याले? काल आपण पाहिलं मेटल कुणाला जोडलाय? लिगँडला जोडलाय. मेटल कुणाला जोडलाय लेकरांनो? लिगँड. हे लिगँड इलेक्ट्रॉनची पेअर द्यायलेत. काल आपण पाहिलं इलेक्ट्रॉनची पेअर मेटलला द्यायले. सहसा मेटलला देणारे इलेक्ट्रॉनची पेअर कोण असतात? एकतर ते न्यूट्रल तरी असतात किंवा निगेटिव्ह तरी. निगेटिव्ह वाले आणि न्यूट्रल वाले इलेक्ट्रॉन मेटलला देऊ शकतात. पॉझिटिव्ह जनरली कोण देतात? पॉझिटिव्ह ज्यांच्यावर लोन पेअर पडू नयेत. ज्यांच्यावर काय पडू नयेत? लोन पेअर पडू नयेत. असेच पॉझिटिव्ह लिगँड फक्त कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या सेंट्रल मेटलला जोडलेले असतात. म्हणून पॉझिटिव्ह लिगँडची संख्या कमी आहे. न्यूट्रल आणि निगेटिव्ह लिगँडची संख्या काय जास्त आहे? तर बघा प्रायमरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी सहसा कसले आयॉन निवडले जातात? निगेटिव्ह आयॉन. पण सेकंडरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी कधी ते पॉझिटिव्ह असतात, कधी निगेटिव्ह असतात, कधी न्यूट्रल असतात, कधी तिघही असतात. कधी all three types of ions are there in the bracket as a secondary valence. कधी कधी तिन्हीचंही मिक्सिंग असू शकतं, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल. तर लक्षात घ्या ही नेक्स्ट पॉस्ट्युलेट होतं प्रायमरी व्हॅलन्सीज आर जनरली शोन बाय निगेटिव्ह आयॉन्स. सेकंडरी व्हॅलन्सीज सॅटिस्फाय करण्यासाठी पॉझिटिव्ह असू शकतात, निगेटिव्ह असू शकतात, न्यूट्रल असू शकतात. नेक्स्ट पॉस्ट्युलेट मी सांगायला लेकरांनो, बघा प्रायमरी व्हॅलन्सीज आर नॉन डायरेक्शनल. नेक्स्ट पॉस्ट्युलेट काय आहे? प्रायमरी व्हॅलन्सीज आर नॉन डायरेक्शनल. प्रायमरी व्हॅलन्सीला कुठलीच डायरेक्शन नसते. हा क्लोरीन कुठूनही येऊ शकतो. कारण आयोन आम्ही सांगितलं प्रायमरी व्हॅलन्सी कसल्या आहेत? आयोनायझेबल. त्यांचं आयोनायझेशन होऊ शकतं. याचा अर्थ ते आयोनिक बॉन्डनं बॉन्ड झालेले आहेत आणि आयोनिक बॉन्डनं बॉन्ड झालेले आहेत आणि म्हणून त्या कुठूनही फक्त आयोनिक बॉन्ड म्हणजे काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याला डायरेक्शनची गरज नाही. कुठूनही येऊ द्या, कुठूनही आला आयॉन तरी तो त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. कारण इथं फक्त कोबाल्टमध्ये आणि क्लोरीनमध्ये कसलं अट्रॅक्शन आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्याच्यामुळे हा क्लोरीन इथून येईल, इथून येईल, इथून येईल. ऍट अ टाइम मी तिन्ही एका जागी पण दाखवू शकेल. हे क्लोरीन तीनला तीन इथंही दाखवेल, वेगवेगळे दाखवेल, अंतर सोडून दाखवेल. म्हणजे प्रायमरी व्हॅलन्सी ज्या अटॅच झालेल्या असतात ह्या सहसा कशा असतात? नॉन डायरेक्शनल. त्यांना डायरेक्शन नसते, त्या कुठूनही अटॅच होऊ शकतात. बट सेकंडरी व्हॅलन्सी आर डायरेक्शनल. सेकंडरी व्हॅलन्सीला मात्र काय असते लेकरांनो? डायरेक्शन असते. लक्षात ठेवा. प्रायमरी व्हॅलन्सीज आर नॉन डायरेक्शनल बट सेकंडरी व्हॅलन्सीज आर डायरेक्शनल. त्यांना डायरेक्शन असते. मग एखाद्या सेंट्रल मेटलला सेकंडरी व्हॅलन्सी जर दोन अटॅच असतील, एखाद्या सेंट्रल मेटलला सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजेच लिगँड. सेकंडरी व्हॅलन्सी म्हणले की आता लक्षात ठेवा लिगँडची संख्या. मग एखाद्या सेंट्रल मेटलला जर दोन लिगँड्सच अटॅच असतील तर त्याची जॉमेट्री काय होते? सहसा लिनियर. एखाद्या सेंट्रल मेटलला 4 लिगँड अटॅच असतील तर त्याची जॉमेट्री होते टेट्राहायड्रल. बघा कारण सेकंडरी व्हॅलन्सीला काय म्हटलं मी? डायरेक्शन आहे. डायरेक्शन आहे म्हणजे शेप आहे. त्यांनी कुठून यावं हे मेटल ठरवतं. त्यांना डायरेक्शन आहे, कुठूनही येऊ शकत नाही. एक तर ते टेट्राहायड्रल डायरेक्शन येऊ शकतात, 109च्या अँगलनं चारही अटॅच होऊ शकतात, किंवा प्लेनारच्या स्क्वेअर प्लेनार. त्यांना कुठला असू शकतं? एक तर स्क्वेअर प्लेनार तरी असू शकतं किंवा टेट्राहायड्रल तरी. किंवा जर 6 लिगँड असतील तर ते 6ला 6 लिगँड सेंट्रल मेटलला अटॅच होत असताना कुठल्या जॉमेट्रीने यावं लागेल? त्यांना ऑक्टाहेड. अशा खूप आहेत पण आपल्या सिलेबसला ह्या मेजरली 2 शिकायच्या.
टेट्राहायड्रल मध्ये 4 मध्ये 2 टेट्राहायड्रल आणि स्क्वेअर प्लेनर आणि 6 मध्ये 1 कोणती ऑक्टाहायड्रल. जर एखाद्याकडे 5 सेकंडरी व्हॅलन्सी असतील म्हणजे 5 लिगँड जर सेंट्रल मेटलला अटॅच असतील, काल आपण एक्झाम्पल पाहिलं बघा FeCO5 हे बघा हा FeCO, ह्याच्यामध्ये कसं असेल रे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल म्हणजे Fe तुमच्या 1 2 3 वरच्या 5 लाईक दिस किती CO 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 ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. ऑक्टाहायड्रल माहिती आहे तुम्हाला ऑक्टाहायड्रल कसे बघा ही ऑक्टाहायड्रलच काढली. हे मेटल लिगँड 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 बघा दिस इज ऑक्टाहायड्रल. टेट्राहायड्रल यू नो व्हेरी वेल. तर बघा सेकंडरी व्हॅलन्सीला काय आहे जनरली डायरेक्शन आहे, प्रायमरी व्हॅलन्सीला काय आहे जनरली नॉन डायरेक्शन आहे. प्रायमरी व्हॅलन्सी डज नॉट डिसाइड एनी जॉमेट्री. प्रायमरी व्हॅलन्सी कुठलीच जॉमेट्री डिसाइड करत नाही, तो जॉमेट्री ठरवत नाही. इट डज नॉट डिटरमाइन द जॉमेट्री ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. प्रायमरी व्हॅलन्सीनं त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जॉमेट्री कोणतीही ठरवली जात नाही. बट सेकंडरी व्हॅलन्सी डिटरमाइन्स द जॉमेट्री. प्रायमरी व्हॅलन्सी जॉमेट्री ठरवत नाही, तर जॉमेट्री कोणती आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडची हे ठरवण्याचं काम कोण करतं, सेकंडरी व्हॅलन्सी करते लेकरांनो. सेकंडरी व्हॅलन्सी डिसाइड्स द जॉमेट्री. सेकंडरी व्हॅलन्सी ठरवते 2 असेल तर लिनियर, 4 असेल तर टेट्राहायड्रल किंवा स्क्वेअर प्लॅनर. टेट्राहायड्रल मग sp3 हायब्रिडायझेशन, स्क्वेअर प्लॅनर DsP2 हायब्रिडायझेशन असेल तर स्क्वेअर प्लॅनर. 4च लिगँड पण sp3 हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री टेट्राहायड्रल, DsP2 हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री स्क्वेअर प्लॅनर, sp3d2 हायब्रिडायझेशन असेल तर ऑक्टाहायड्रल, sp3d हायब्रिडायझेशन असेल तर ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. तर अशा ह्या सेकंडरी व्हॅलन्सी आणि प्रायमरी व्हॅलन्सीनं ठरवलेले काय आहेत पूर्ण पॉस्ट्युलेट आहेत. याच्यातला आणखीन काही भाग राहिलेला आहे ऍप्लिकेशन्स ऑफ वर्नर्स थेरी, दॅट वी शॅल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो थँक्यू गाईज.